डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये पुणेकरांना पुन्हा एकदा दर्जेदार पुस्तकांची ऊब अनुभवता येणार आहे। कारण 2024चा राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव 14 ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगणार आहे। याच महोत्सवाची सुरुवात म्हणून आणि पुण्याच्या वाचन आणि शैक्षणिक संस्कृतीला बळकटी म्हणून एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचं आयोजन 11 डिसेंबरला करण्यात येणार आहे। शांतता पुणेकर वाचत आहेत हा तो उपक्रम असून 11 डिसेंबरला दुपारी 12 ते 1 या वेळेत हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी माध्यमांना दिली आहे। या उपक्रमात पुणेकरांनी आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या पुस्तकांचं वाचन करायचं असून त्याचा एक फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे आणि इतरांना वाचनासाठी प्रेरित करायचंय असं आवाहनही आयोजकांकडून करण्यात येत आहे। वाचन हाच या महोत्सवाचा गाभा आहे आणि सगळ्यांनी एकत्रितून वाचन करणं आणि इतरांना वाचनासाठी प्रेरित करणं हे महत्त्वाचं आहे। महापालिका, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, सर्व खासगी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, स्वयंसेवी संस्था, ग्रंथालय, उद्यान अशा सगळ्या सार्वजनिक ठिकाणी हा उपक्रम होणार असून पुणेकरांनी याला उदंड असं प्रतिसाद द्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान गेल्या वेळी देखील हा उपक्रम राबवला गेला होता। पुणेकरांनी या उपक्रमाला उदंड असा प्रतिसाद त्यावेळी दिला होता। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी यांनी देखील या उपक्रमात भाग घेऊन आपला फोटो ट्विट केला होता। गेल्या वेळी 7,000पेक्षा अधिक संख्येने पुणेकर या उपक्रमात सहभागी झाले होते। यावेळी देखील पुण्याच्या वाचन संस्कृतीसाठी, वाचन सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्या बळकटीकरणासाठी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलंय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।